चंदनापुरी पंचक्रोशीचं एक वैशिष्ट्य आहे, विकासाच्या मागे सातत्याने उभे राहण्याचा त्यांचा हाच प्रयत्न चंदनापुरी परिसर विकासात्मकरित्या वाटचाल करीत आहे। चंदनापुरीचा हाच किस्सा खऱ्या अर्थाने सर्वांनीच गिरवण्याची गरज आहे असल्याचे प्रतिपादन आज अनेक मान्यवरांनी केले। निमित्त होते चंदनापुरी येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचा। राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार श्री बाळासाहेब थोरात, विद्यमान खासदार श्री भाऊसाहेबजी वागचौरे, डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित दादा तांबे, सौ दुर्गाताई तांबे, रणजित सिंग देशमुख, नानोभाऊ गुंजाळ, शंकर पाटील खेमनर, संपतरावजी डोंगरे, अजयरावजी फटांगरे, मिलिंदरावजी कानवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अनेकविध कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। चंदनापुरी पंचक्रोशीतील श्री आर.बी. शेठ राहणे, शांतारामजी कडणे, विजयराव राहणे, आदर्श सरपंच श्री भाऊराव राहणे, उपसरपंच सौ औषाताई कडणे व सर्व ग्रामस्थ सदस्य व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले। संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आज आरो प्लॅन्टचा लोकार्पण सोहळा, संत गाडगे बाबा तेलचित्राचे अनावरण, पिण्याच्या पाण्याच्या उंच टाकीचा शुभारंभ, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ, मराठी शाळा ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून नव्यानेच उभारलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा व नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेबजी वागचौरे यांची या निमित्ताने गुळाची तुला करण्यात आली। संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत।
समोर सर मागे थोडं मागे एक मिनिट हो हो कार्तिक तुम्ही साईडला नाही झाला सर थांबा ना 1 मिनिट नाही एकच फक्त फोटो काढतो ताई फक्त ताई मागे आणा मागे समोर जरा मागे माझा समोर इकडे दोन दादा थोडंसं मागे कॅमेरा मागे ना झूम करू शकतो झूम कर ना चालू जो काय जाणे चालू चला मागे चला जरा चला मागे चला मागे चला महिलांचा फोटो घ्या मागून घ्या ना चला ना मागे दादा मित्रांनो मागे ना मागे आले पाहिजे सगळे आले पाहिजे सरळ ठेवले गोळी 100 किलो सन्माननीय आमदार सत्यजितदादा तांबे कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयसिंग घोडा सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय आमदार घोडासाहेब आदरणीय आमदार उपस्थितीमध्ये कामांचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी होतो आहे
या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि खऱ्या अर्थाने महसूल मंत्री काय असतो हे माननीय नामदार बाळासाहेब थोरातांकडून शिकावा असे आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी खासदार माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, त्याचबरोबर सत्यजित दादा तांबे साहेब सदस्य, विधान परिषद सदस्य, तसेच श्यामराव कंपनीचे या ठिकाणी चेअरमन आहेत ते अतिशय सुंदर अशा नयनरम्य परिसरामध्ये ही भव्य अशी इमारत या ठिकाणी आपणासमोर उभी आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही इमारत उभी होत असताना प्रामुख्याने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील नवे तालुक्यातील ग्रामस्थांना या ठिकाणी माहिती आहे की ही इमारत उभी होत असताना, चंदनपुरी गावातील प्रत्येक विकास काम या ठिकाणी होत असताना चंदनपुरीतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, माननीय नामदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पूर्ण अट्टहास असतो की कशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम होईल। आणि थोरात साहेबांनी जो आपल्या गावासाठी निधी दिलेला आहे त्या निधीचा एक एक रुपया त्या कामासाठी, त्या गुणवत्तेसाठी कशा पद्धतीने खर्च होईल त्याचं द्योतक म्हणजे आपण ज्या प्रांगणात बसलेलो आहोत ही इमारत। तुमच्या माहिती करता सांगतो, एक सर्वोत्तम कार्य आहे। आजही बघा, विधानसभा असू द्या किंवा कुठलेही नियोजन असू द्या, साहेब ज्यावेळेस बोलायला विधान भवनामध्ये उभे राहतात त्यावेळेस विरोधक असू किंवा सत्ताधारी असू या ठिकाणी तुमच्या माहिती करता एकदम पिन ड्रॉप सायलेंट या ठिकाणी त्यांच्यावर शब्द या ठिकाणी ऐकत असतात। त्याच देतो की या ठिकाणी सगळी उपस्थिती आहे आणि या शाळेसाठी थोरात साहेबांच्या माध्यमातून निधी आला, सर्व या ठिकाणी गावाला माहिती आहे। या ठिकाणी 1 मिनिट देखील विरोधकांनी 1 मिनिट एक फोटो दाखवा आणि माझ्याकडून 1 लाख रुपये बक्षीस मिळवलं त्यांच्या काही काम करत असताना 1 रुपयाचा निधी त्यांच्यावर दाखवा, कागदावर दाखवा आणि माझ्याकडून 1 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मी देतो माझे परस्पर। ठीक आहे, मी जरी गरीब दुबळा जरी असतो मी त्या बक्षिसाचं नियोजन 100% करणार। मला फक्त त्यांचे 1 फोटो काम करताना दाखवा किंवा 1 कागद त्यांनी निधी आणला अशापर्यंत दाखवा। इथे हे समोर जे मुलं खेळताय ना, ही जी खेळणी आहे ही जिल्हा नियोजन मध्ये मी स्वतः प्रस्ताव केला, जिल्हा नियोजन प्रस्ताव केला, थोरात साहेबांचं या ठिकाणी पत्र जोडलं आणि या पत्राद्वारे या ठिकाणी 11 लाखाचा निधी प्राप्त होऊन या ठिकाणी ही सगळी खेळणी प्राप्त झाली। ही खेळणी कशासाठी आणली होती? आपण नागरिकांचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आणली होती। मोठ्या जे व्यक्ती आहेत, भरतीला जाणारे विद्यार्थी आहेत, खास त्यांच्या नियोजनातून या ठिकाणी हे नियोजन केलं होतं। परंतु रविवारच्या दिवशी या ठिकाणी माजी खासदार, गायब खासदार, सगळ्यात महत्वाची गोष्ट यांच्या कागदावर कुठेतरी दिसलं का चंदनापुरीसाठी या ठिकाणी हा निधी इकडे जातोय, लगेच त्यांच्या डायरीला नाव चंदनापुरीसाठी आपल्याकडून हा निधी। एवढ्या खाल्ल्या लेवलला जाऊन या ठिकाणी जर राजकारण होत असेल किंवा कामाचं स्वरूप वाटप होत असेल, मजा नाही त्याच्यामध्ये। हा सगळा या ठिकाणी आज सांगतो तुम्हाला, आपण या ठिकाणी खंबीर आहे या विरोधकांना तोंड द्यायला। 100% यांच्यावरील मोहतोड या ठिकाणी खाली केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। चंदनापुरीतून या ठिकाणी येत्या विधानसभेला नामदार थोरात साहेबांना मोठ्या मताधिक्याने आमच्यावर दरवर्षी 1.5 लाख, दर 5 वर्षाला यावर्षी त्याचे मोठ्या मताधिक्याने लढणार आहे। कारण का आता महाविकास आघाडीचे सरकार आहे, उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी, शरदचंद्र पवार साहेब, थोरात साहेब म्हणजे काँग्रेस या ठिकाणी हे सर्व एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने नियोजन करायचे आणि गावातही चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपली वातावरण निर्मिती आहे। हे सर्व करत असताना मला एकच सांगायचं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये एकदम खालच्या लेवलला बोलले, अरे बाबा तुला इतकं चांगलं मानतो आम्ही, जरी विरोधक असला तरी चांगलं या ठिकाणी आम्ही तुम्हाला मानतो, चांगला दर्जा देतो, आल्यावर बसा, खुर्ची घ्या, सगळं तुम्हाला चहा पाणी सगळं ग्रामपंचायतीमध्ये आलेला असतो। आजपर्यंत तुम्हाला कधी एवढं सोय नसेल दिली, एवढी ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिली, एवढा मान तुम्हाला देतो। कुठलाही कार्यक्रम असतो तात्या पुढे व्हा, भाऊ पुढे व्हा, नारळ फोडा, आम्ही मागे राहतो, तरी तुमच्यावरती ही शोकांतिक आहे, हे बोर्ड लावले, हे झाले, हे सगळं चुकीची गोष्ट आहे। मला या ठिकाणी याचा निषेध व्यक्त या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मी करतो या ठिकाणी। कारण काय, काही भागवल बुवा बच्चे आणि इथं आमच्या चंदनापुरीतल्या कार्यकर्त्यांना म्हणतात किती उद्धट भाषा, तुम्ही तालुका लेवलला काम करतात माऊली आणि थोरातांचे बगल बच्चे, अरे ही बोलण्याची भाषा आहे का? याच्या अर्थ तुझ्याकडे 2 महिन्यामध्ये तुझं रिटर्न तिकीट आहे। सन्मानाने किरण राणे, लक्ष्मी गोरक्षनाथ भालेराव, त्याचप्रमाणे सीमा गौतम भालेराव, हे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण पुढे यायचं आहे। साहेब आपलं येणं हे नुसतं सेवेचं ते देणं असतं, आपला सत्कार चंदनापुरी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांचा गजर करून साहेबांचा या सत्कार। यानंतर त्यांनी सत्यजित तांबे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी किरण राणे यांना विनंती करतो की आपण आमदार सत्यजित तांबे दादा यांचा सत्कार संपन्न करायचा आहे।
उपसरपंच हौसाबाई कडणे यांना विनंती आहे आपण पुढे यावं. सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात, सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमॅन सन्मान. अहमदनगर मध्ये ज्या दोन जुळ्याबंधूंनी या चित्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे ते आमचे मित्र चित्र या समाजाचं कार्यकौशल्य करत असतात. त्यासाठी उपस्थित असले म्हणजे आपल्या गावचे सरपंच भाऊराव दादा, अतिशय सुंदर मांडणी जी आहे ती तुम्ही सर्व कामांची आज इथे केलेली आहे. आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वजण म्हणजे ग्रामपंचायतची पूर्ण टीम जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम जे आहे ते चन्नापुरीमध्ये करत आहे आणि वेगवेगळ्या नवीन नवीन काय कल्पना आणत ते चांगलं काम जे आहे ते करताय. मला बऱ्याच वेळा चन्नापुरीमध्ये त्यांच्या कार्यक्रमांसाठी यावं लागतं आणि खूप चांगलं काम सर्व लोकांना, सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही करताय. तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते. करतच राहायचं आहे एवढंच आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. माझे युथ काँग्रेसचे चन्नापुरी गावामध्ये छान संघटन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. पदाधिकारी जे तालुक्याचे आपण इथे केलेलं आहे. मला बरेच जण म्हणाले की ताई चन्नापुरीमधनं 5 लोक घेतले तुम्ही, 5. मी म्हटलं आता चन्नापुरीचे लोक आणि मुलं आहेच एवढे ऍक्टिव्ह तर त्यांना घ्यायलाच लागलं मला बॉडीमध्ये. मला 1 किंवा 2 घेऊन पर्याय नव्हता. मला 5 जे आहे तरी 5 निवडक आपण सध्या घेतलेले आहे. अजून मोठी टीम जी आहे ती आपल्याला युथ काँग्रेसची करायची आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं काम जे आहे हर्षल, रविराज, निलेश, उज्ज्वला आणि प्रणव करणार आहेत ह्याची मला खात्री आहे. तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपल्या राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते आणि वाकचौरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या गावातील सगळ्या विकास कामांचं लोकार्पण केलेलं आहे. खरं तर इथं आता बोलताना डॉक्टर जयश्रींनी सांगितलं की युवक काँग्रेसचे पदाधिकारी नेमत असताना तिच्या समोर प्रश्न निर्माण झाला की एकाच गावात एवढे पदाधिकारी कसे नेमायचे आणि तिने 5 पदाधिकारी एकाच गावामध्ये नेमले. ज्या त्या गावामधले सगळे कलाकार युवक आहेत आणि इथं 101 असे बॅट्समन आहेत. ज्या संगमनेर तालुक्याचं नाव जगामध्ये रोशन करणारा अजिंक्य रहाणे असेल, नाहीतर आमचा आता बॅटिंग करून गेलेला भाऊराव असेल, इतकी बॅटिंग की त्याला सांगता सांगता दम लागला आणि आम्हाला ऐकता ऐकता कंटाळ येईपर्यंत काम या गावामध्ये या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून झालेले आहे. उल्लेख केला की कुटुंब प्रमुख आहे. आपण सगळेजण म्हणतो की थोरात साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत आणि मग जेव्हा कुटुंब प्रमुख ही पदवी आपण देतो, मला असं वाटतं की कोणत्याही पदवीपेक्षा सगळ्यात मोठी पदवी ही कुटुंब प्रमुखाची पदवी आहे. सहजासहजी आपण आपल्या घरामध्ये कोणाला प्रमुख करत नाही. आपण तेव्हाच प्रमुख करतो की जेव्हा आपल्याला खात्री असते का हा माणूस सगळ्यांना न्याय देण्याचं काम करेल, कुठेही त्याच्यामध्ये भेदभाव करणार नाही. आणि त्याच पद्धतीचं काम बाळासाहेब थोरात साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये केलं. काम करत असताना तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या गावचा आहे, आपल्या पक्षाचा आहे का कोणत्या गटाचा आहे, हा कधी विचार न करता सगळ्या माणसांचे, येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत ठेवली. आणि म्हणूनच आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही गेलो तरी साहेबांचं नाव निघतं. चन्नापुरी ग्रामस्थांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. ही अत्यंत चांगल्या विकासाची एक घोडदौड आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. सांगितलं की कोण विरोध करतं, काय करतं, काय नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या गौण असतात. जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा कोणी ना कोणी येत असतं. जयाने अत्यंत चांगलं उदाहरण निळवंडे धरणाचं दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण हे असूच शकत नाही की जेव्हा आपण काम करतो त्या कामाच्या श्रेयापेक्षा महत्वाचं आहे का त्या कामाचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा होतोय आणि मोठा केला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजूचे सर्वांनी कैलास सर्वांचं धरून नामोल्लेख करायला पाहिजे. खूप छान कार्यक्रम आपण केला आणि आपल्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचा अत्यंत उत्तम विकास
त्या ठिकाणी चालू आहे. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. युवक काँग्रेसचेही सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचं. कारण युवक काँग्रेसला आता खूप मोठी संधी आहे. निवडणूक ही कार्यकर्त्याला संधी असते आपलं कर्तृत्व दाखवण्याची, आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची, आणि ते आपण सर्वांनी करावं जयाताईच्या नेतृत्वाखाली, असं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण मला या देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पाठवण्यासाठी जी मदत केली, जे सहकार्य केलं, आणि हा आपला माणूस पुन्हा या देशाच्या लोकसभेवर पाठवला, त्याबद्दल प्रथमतः या गावामध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मन व्हावे मी या ठिकाणी सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि नम्र भावाने आपल्याला सांगू इच्छितो, जी भावना घेऊन तुम्ही मला या देशाच्या लोकसभेला पाठविलेला आहे, त्या भावनांचाच आदर करून शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवाच करीत राहील, हाही शब्द या ठिकाणी देतो. तर म्हणजे मी व्हिडिओ होतो संगमेश्वर तालुक्याला 90 साली व्हिडिओ होतो. साहेब त्याला नुकतेच आमदार झाले होते. हे अनेक तालुक्यात व्हिडिओ म्हणून काम केलं. आदर्श गाव म्हणून राळेगण शिंदेलाही मला काम करण्याची संधी मिळाली थोडीशी. हिवरे बाजार जे आदर्श गाव आहे त्यालाही संधी मिळाली ते गाव निवडण्याचं. काही प्रक्रियेमध्ये मी होतो सुरुवातीला, पण असं कोणतंच गाव नाही की जिथे भानगडी नाही. गाव 12 भानगडी असतातच. गावच्या साऱ्या ग्रामपंचायत तपासता माझ्या हाताला घट्टे पडलेले आहेत. त्यामुळे हे चालूच राहणार आहे. परंतु चालू असताना विरोध किती करायचा, कसा करायचा, हे विरोधकांनी देखील ठरवायचं असतं. कसं करायचं असतं हे देखील ठरवायचं असतं. अण्णा हजारेंनी पहिलं गाव एकत्र केलं, एकीचं केलं. हिवरे बाजार देखील हे गाव एकीचं केलं. तेव्हा इतर या गावातील विनंती आहे माझी ज्या लोकांना की त्यांनी जे काही बाजूला आहेत त्याने आमच्यामध्ये सामील व्हायला काही हरकत नाही. आमच्यामध्ये सामील व्हा आणि हे गाव आपण चांगल्या प्रकारचा आदर्श करू शकू. आम्ही ठिकाणी जाहीर करतो. विकासाचं कुठलंही थोडंसं केंद्राचं काम असेल, राज्याचं काम असेल, त्या ठिकाणी माझा हातभार मी लावल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे हे गाव माझं अत्यंत प्रेमाचं आहे, माझ्या नात्याचं आहे. मी लहानपणी अनेक वेळा गावामध्ये आलेलो आहे, इथे राहिलेलो आहे. माझी बहीण याच गावातलीच आहे आणि ती माझी सर्वात मोठी बहीण या गावातली असल्यामुळे अनंत वेळा म्हणजे या ठिकाणी अनेकांना मला इथली सगळी माणसं माहिती आहेत, इथले चेहरे माहिती आहेत, इथलं राजकारण माहिती आहे. इथले माझे दुसरे म्हणजे आनंदाची गोष्ट माझे शिक्षक जगन्नाथ गुरुजी हे देखील माझे शिक्षक होते अकोल्याला. ते देखील याच गावचे. त्यानिमित्तानं या गावामध्ये असलेला जिव्हाळा आणि प्रेम माझ्या मनामध्ये नेहमीच वेगळ्या प्रकारचा आहे, चांगल्या प्रकारचा आहे. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो. हा लोहमार्ग निश्चितपणानं आपल्या भागाला निश्चितपणे वरदान ठरणार आहे. तर म्हणजे निवडणूक रंगाचे जे काही कालव्याचं काम आता आपल्याला थोडाफार जे काही अडचणीचं राहिलेलं आहे, कालव्याच्या कामाच्या बाबतीत आता काळजी करू नका. या देशाचे जे जलसिंचन मंत्री झालेले आहेत श्याल पाटील, ते माझे चांगले मित्र आहेत. पक्षात कोणते असू द्या, पण आमची मैत्री यासाठी आपण निश्चितपणे चांगलं काम करायला, फंड्स आणायला निश्चितपणानं मदत करेल. अशा प्रकारची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. खरं म्हणजे या ठिकाणी या तालुक्याचा अत्यंत विकास आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. खरं म्हणजे बाळासाहेब थोरात म्हणजे एक अत्यंत सुरेल व्यक्तिमत्व, अत्यंत नम्र व्यक्तिमत्व. मला नेहमीच एक जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात मी फिरत असतो तेव्हा तिथला आमदार, तिथला खासदार, तिथला मंत्री वेगळा थोरात असतो, पण आपला साहेब कधीच थोरात नसतो. हे मला इथे सांगायला आनंद वाटतो. अत्यंत नम्र भावाने मी दुसरं एक उदाहरण देतो की अनेक तालुक्यामध्ये जेव्हा
एखादी संस्था काढायची असेल, एखादी गोष्ट करायची असते प्रत्येक तालुक्यामध्ये, तर साहेबाला विचारल्याशिवाय होत नाही. पण थोरात साहेबांना न विचारता अनेक लोक चांगल्या प्रकारचा विकास करतात. हे या तालुक्यातलं वैशिष्ट्य आहे. त्यांनी कोणालाही आडवा घातला नाही, कोणालाही फुलदांडा ठेवलेला नाही. अत्यंत ज्याला जे करायचं त्यांनी करावं अशा प्रकारचं स्वातंत्र्य देणारा माणूस मी पहिल्यांदा हा बघितलेला आहे. आणि हा आपल्या जिल्ह्यातला खरा अखंड तशा प्रकारचा वेगळा माणूस आहे. मी स्तुती करतो आणि की आपला माणूस आपल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सतत आपल्या सेवेत राहील. जगदंबे मातेला प्रार्थना ठेवतो की माझी हातून आपल्या सर्वांची सतत शेवटच्या श्वासापर्यंत सेवा घडत राहो अशी प्रार्थना ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. केलेली होती निश्चितपणानं त्याचा लाभ गंगापूर येथे होत असलेल्या विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपले सन्माननीय आणि आपल्या सगळ्यांच्या खूप चांगला लक्षात राहणारा कार्यक्रम आजचा हा आहे. तुमचं सगळ्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही येथे केलेलं आहे. आर्मी राहण्याचं नेतृत्व हे शंकररावजी कडणे आहे, कैलास सरोदे आहे, भाऊसाहेब कडणे आहे, आनंदराव कडणे आहे, विजय रहाणे आहे, सरपंच भाऊराव, उपसरपंच हौशाबाई, राजेंद्र भालेराव, येलार कडलं, गोविंदास रहाणे, कार्याध्यक्ष हर्षद, अनिल. अरे काय तुम्ही सगळ्यांची नावं घ्यायची ठरले राहून जातील म्हणून मी जास्त नावं घेत नाही. परंतु तुम्ही सगळ्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देखणा कार्यक्रम केला ते मान्य करावं पाहिजे. पण एक सांगतो की चंद्रपूरी इथं उल्लेख झाला त्यापैकी जी युवक काँग्रेस आहे त्याच्यामध्ये 5 चंद्रपुरीचे 5 पदाधिकारी आहेत. तर पहिल्यापासूनचा आपला जर अनुभव पाहिला तर चंद्रपुरी हे कार्यकर्त्यांचं आदर आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. सहज म्हणून आपण इथे आज आता हे जुने कार्यकर्ते, मोठे कार्यकर्त्यांचे नाव मी घेतले, ते जुने व्हायला तयार नाही अजून. परंतु 1985 सालची माझी अपक्ष म्हणून जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं पुढाकार असणारे इतर लांब बहुगाडीत चालू होते. पण जे आम्हाला राहिले म्हणतो काय राहिले माफ करा, मी परत एकदा तुमच्या समोर येतोय. साहेबांच्या मध्ये बोलण्यामध्ये क्षमा मागतो पहिल्यांदा साहेबांची. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं मुळगंगा देवस्थान ग्रामदैवत, आपले जागृत देवस्थान, आपले श्रद्धास्थान, या श्रद्धास्थानासाठी मान्य आरबी शेख रहाणे, इंद्रजी भाऊ थोरात साहेब, मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब, विजू शेख रहाणे आणि गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनातून एक सूचना आली की या ठिकाणी आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून काही ना काही निधी आणून आपल्या गावचा विकास आणि देवस्थान सुधारायचे. मोठमोठ्या मंगल कार्यालयांमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर ₹1,00,000, ₹1,50,000, ₹2,00,000 या ठिकाणी गरिबाच्या मुलांना मुलींचे लग्न करण्यासाठी पॅकेज द्यायला लागते. मग चांगल्या पद्धतीचं सुस्थितीत आराखडा बनवून या ठिकाणी माधवी बाबा या ठिकाणी मुळगंगा माता मंदिरासाठी 5 कोटीचा प्रस्ताव केला आणि 5 कोटीचा प्रस्ताव केल्यानंतर थोरात साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ₹2,26,00,000 या ठिकाणी निधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. लवकरच शासकीय प्रमाण प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर काम या ठिकाणी आपण करणार आहोत. झाली कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या कार्यक्रमाला. अशा छछोर प्रयत्नांनी 22 याला तुम्ही एवढे वर्ष तुम्ही राजकारणातले आपण आहोत. आपल्याकडे राजकारण असतं, विरोधकाचं राजकारण सुद्धा आपण पाहिलेले काय, आपण तर चांगले पाहिलेत असं काही नाही. आणि यालाच किरकोळ ना तसे भारी पाहिले आपण. कुठं गेले होते सापडत नाही, ही अवस्था केली नाही. तर आता ते एकदम छछोर आहे, म्हणजे ते काय बालिशपणाचं अशा प्रकारचं वागणं आहे. आता ते खरं सांगतो, तुम्ही मी तिकडचं पेज पाहतोय, तुम्ही पाहिलं असेल, गणेश कारखान्यात पाहिला, तक्षिणी नगरमध्ये पाहिलाय. त्यांचं होतं नाही की पार्टी आली म्हणजे खर्चाला पैसे येतात, सगळं सागर संगीत असतो कार्यक्रम. त्यामुळं फार महत्व देण्याऐवजी यांना वेळेला योग्य धडा शिकवला जाईल एवढं तुम्हाला सांगतो. काही अडचण नाही. तुम्ही किती छंद उद्योग करा, संगमेर तालुक्याला ही सवय आता नाहीये. आपल्याकडं पाहिलं जातं, आपल्या राजकारणाकडे पाहिलं जातं, विरोधक असतात हे असतात. तर एक संस्कृती आपण एक वेगळी निर्माण केली. तुम्ही कुठं पाहुणे रावल्याच्या जा,
तिथं म्हणत असतात अरे तुमचा तालुका वेगळा आहे, तुमचं राजकारण वेगळं आहे, तुमची माणसं वेगळी आहे. हे म्हणण्याचं जे आपण मिळवलेलं आहे कष्टानं, श्रमानं, विचारानं, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे काही उपटसुंब आले तर त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे सुद्धा जनतेला कळतं आणि तो योग्य वेळी तो बंदोबस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही ग्वाही मी देतो. आपण बाकी बंदोबस्त मोठ्यांचा करतो ते हे काय किती किरकोळ आहे. ठीक आहे, आता बाकी सोडून देऊ, परंतु तुमचं खूप चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे. तालुका म्हणून सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्या तालुक्यामध्ये आपण यशस्वी रीतीनं वाटचाल चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. आता आपण पाहतो राजकारण पाहतो, राजकारणामध्ये सुद्धा आताची लोकसभा झाली. लोकसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं यश आपल्या आघाडीला मिळालं, जसं दक्षिण नगरमध्ये मिळालं तसंच आपल्याला यश मिळालं त्या आपल्या शिर्डी मतदारसंघात मिळालं. भाऊसाहेब वाकचौरेंना उभं केलं. आपण संगमनेर तालुक्यातली मोमेंट त्यावेळेच्या प्रचाराची सगळी हातात घेतली. कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, अकोल्याच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. तिकडे मी थोडासा झालं असं दुसरी काही, परंतु एक मोठं यश आघाडीला मिळवून देण्यामध्ये हा आपला सगळ्यांचा वाटा राहिलेला आहे आणि तिचा उपयोग जिथं जिथं संधी मिळेल तिथं मी करत गेलो. म्हणून आपण या स्टेज देतो. सहज येत नाही, सहज येत नाही माणूस. ती संधी शेवटी तुम्ही वर केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार त्यावर लक्ष द्यायला तयार नाही. त्यांचं ध्येय धोरण सत्ता टिकवणं एवढंच आहे. केंद्राचं जरी बजेट पाहिलं तर बिहारमध्ये दिलं गेलं आणि आंध्राला दिलं गेलं, कारण त्यांना सत्ता टिकवायची होती. ते खासदार टिकवण्याकरता त्यांनी तशा प्रकारची तडजोड केली. महाराष्ट्राला काहीच मिळालं. महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला जात असताना दिसत आहेत. त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुन्हा पुरोगामी विचाराचं सरकार, जे राज्यघटनेला मानतं असं सरकार आणण्याचं लोकशाही